बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट। संशयितांच्या नार्को आणि ब्रेन मॅपिंगचा रिपोर्ट कोर्टासमोर सादर होणार नाही। तपासाला गती मिळावी यासाठी संशयितांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट झाली आहे। आतापर्यंत 3 जणांची नार्को तर 3 जणांची ब्रेन मॅपिंग टेस्ट झाली। 14 जणांची लाय डिटेक्टर टेस्ट देखील करण्यात आलेली आहे। तर एसआयटीनं जवळपास 150 जणांचे जबाब नोंदवले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, सविस्तर माहिती या संदर्भात द्या। सेजल, आपण पाहतोय की बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 14 जणांची लाय डिटेक्टर टेस्ट करण्यात आलेली आहे। मात्र आतापर्यंत ज्या 3 जणांची नार्को टेस्ट आणि 3 जणांची ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात आलेली आहे त्याचा कथित रिपोर्ट जो आहे तो कोर्टासमोर सादर केला जाईल अशा माध्यमांमध्ये चर्चा होते। मात्र असा कुठलाही रिपोर्ट कोर्टासमोर सादर होणार नाहीये। तपासामध्ये गती मिळावी यासाठी या संशयितांची टेस्ट करण्यात आलेली आहे। त्याच्या अद्याप काही रिपोर्ट हे प्रलंबित आहेत, ते एसआयटीला मिळायचे आहेत। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये कसून आणि सखोल तपास सुरू असल्याची माहिती एसआयटीच्या सूत्रांनी दिलेली आहे। आतापर्यंत 150 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत, तर 200 ते 250हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे असं देखील सांगितलं आहे। त्यामुळे सगळ्या प्रकरणामध्ये ज्या 14 जणांची ब्रेन लाय डिटेक्टर टेस्ट करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कथितपणे जरी चौकशीमध्ये ज्या गोष्टी समोर येतील त्याचे ठोस पुरावे शोधणं एसआयटी समोर आव्हान असणार आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणामध्ये येत्या काळात गुन्हा दाखल होतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र एसआयटी कडून या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्यानं अनेक लोकांची चौकशी केली जाते। त्याचबरोबर 14 जणांची लाय डिटेक्टर टेस्ट आणि 150 जणांचे जबाब आतापर्यंत नोंदवण्यात आल्याचं एसआयटीच्या सूत्रांकडून कळलेलं आहे। धन्यवाद कृष्णा, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।